नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत आहे। आपल्या ट्विन्स आणि मच मोर या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा विषय घेऊन आलेले आहे 1.5 वर्षाखालील ट्विन्ससाठीचे पॅरेंटिंग हॅक्स। ट्विन्स पालकत्व म्हणजे खरंच एकाच वेळी दुहेरी आनंद आणि दुहेरी जबाबदारी। पहिल्या 1.5 वर्षात मला ट्विन्सच्या पालनपोषणामध्ये अनेक आव्हाने आले, पण मी काही स्मार्ट हॅक वापरून ते सोपे केलेले आहेत आणि तेच मी आज तुमच्या सोबत या ठिकाणी शेअर करणार आहे। चला तर मग ते कोणते हॅक्स आहेत किंवा कोणते आपण उपाय करू शकतो तेच मी आज तुमच्याशी शेअर करत आहे। पहिला आहे ते म्हणजे झोपेचे नियोजन। ट्विन्स मध्ये दोघांनाही एकाच वेळी झोपण्याचं वेळापत्रक ठरवलं तर खरं तर पालकांसाठी जास्त थकवा येत नाही। मी माझ्या दोन्ही बाळांना एकाच वेळेस झोपवण्याची सवय लावलेली आहे, त्यामुळे मला यामध्ये खूप मोठा फायदा झालेला आहे। तो असा की मी त्यामुळे त्याच्यामध्ये थकले जात नाही। का तर दोन्ही एकाच वेळेस झोपतात, त्यामुळे त्यांचा जो काही उठण्याचा जो काही टायमिंग आहे तो जवळपास एकसारखाच असतो। त्यामुळे पुढचा जो काही टाइम टेबल आहे तो मला फॉलो करायला खूप मदत होते। दुसरी यामध्ये मी सांगेल पॉइंट तो म्हणजे सामान्य झोपण्याच्या पद्धती। जसं की झोपताना कसं म्युझिक लावू शकतो, त्यानंतर जे काही प्रकाश आहेत ते आपण मंद प्रकाश ठेवू शकतो। म्हणजे थोडक्यात काय, बाळांना समजेल असे झोपण्याच्या वेळा जर आपण ठरवल्या तर आपल्याला त्यातनं खूप जास्त फायदा होईल। जसं की मी गर्भसंस्कार करत असताना पासूनच जे काही मी म्युझिक किंवा जे काही संगीत मी ऐकलं तेच मी अजूनही बऱ्यापैकी कंटिन्यू करत असल्यामुळे माझ्या आता बाळांना या गोष्टीची सवय झालेली आहे की झोपतानाच मी सकाळी आंघोळ घालून झाल्यानंतर अंगाई गीत लावते। त्याच्यामुळे त्यांना आता समजतं की अंगाई गीत लावल्यानंतर ना आम्ही झोपणार आहोत किंवा त्या झोपतात। त्यांना आता सांगायची किंवा म्हणजे मला जास्त झोका द्यायची वगैरे सुद्धा गरज पडत नाही। मी त्यांना आंघोळ घालून झोळीत टाकलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना अंगाई गीत मोबाईलवरती लावून दिला की ते ऐकतच बऱ्यापैकी त्या झोपी जातात। तर असं होतं की भरपूर वेळा बाळांना झोपवण्यात मांडी हलवत झोपवावी लागते, बऱ्याच वेळा थापडत झोपवावं लागतं आणि खूप आपला टाइम त्यामध्ये जातो। परंतु ही माझी जी काही टिप आहे ही मला खूप जास्त मदत केलीने, त्यामुळे तुम्ही देखील हिचा वापर नक्की करून बघा। दुसरी आहे ते म्हणजे दिवस आणि रात्र यांच्यामध्ये फरक आपण बाळांना शिकवला पाहिजे आणि तो अगदी म्हणजे जसंही बाळ 1-1.5-2 महिन्याचं होतं तिथनं पुढे जसं आपण एक साधारण पहिल्या 3 महिन्यानंतर ना आपण बाळांचं प्रॉपर जे टाइम टेबल आहे ते व्यवस्थित फॉलो करायला मी लागले होते। त्यामुळे मला या गोष्टींचा आतापर्यंत खूप जास्त फायदा झाला। तुम्ही ह्या टिप्स फॉलो करू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हालाही त्याचा नक्कीच मदत होऊ शकते। पुढचा पॉइंट मी हे सांगेल तो म्हणजे फीडिंग मॅनेजमेंट। डबल फीडिंग पिलो वापरा, म्हणजे एका वेळी दोघांनाही दूध देता येतं। आता तुम्ही फीडिंग पिलो मध्ये जर इन्व्हेस्ट करण्याची तुम्हाला इच्छा नसेल तर तुम्ही या ठिकाणी मी वापरलेला हॅक वापरू शकता। ते म्हणजे आपण जे ब्लँकेट्स झोपण्यासाठी यूज करतो ते दोन्ही साईडने कड्या मारून व्यवस्थित आपल्या चेस्ट पाशी येतील अशा लेवलला ठेवायचं आणि दोन्ही साईडनी दोन्ही बाळांना फीडिंगसाठी घ्यायचं। त्याच्यामुळे काय होतं, एक तर पहिली गोष्ट टाइम सेव्हिंग होते आणि बहुतांश ज्या काही न्यू मॉम्स असतात त्यांना या गोष्टीचा अनुभव येत असेल की सी सेक्शन झाल्यानंतर भरपूर वेळ फीडिंग करण्यातच आपण ज्या वेळेस बसलेला असतो त्यावेळेस आपल्या जो बसण्याच्या ज्या काही पोझिशन असतात त्या पोझिशन आणि एकाच वेळेस जर ट्विन्स बेबी असतील तर ते डबल होत असतं। त्यामुळे कंबरदुखी, अंगदुखी अशा अनेक समस्या निर्माण होतात। आपल्याला त्रास होतो त्या गोष्टींचा, त्या टाळायच्या असतील तर ही सगळ्यात महत्वाची टिप्स आहे जी मला खूप जास्त मदत झालेली आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट हा सांगेल की फिक्स फीडिंग टाइम ठेवायचा। फिक्स फीडिंग टाइम ठेवायचा म्हणजे
शक्यतो दोघांचं जे काही वेळापत्रक आहे ते एकसारखंच ठेवायचं, जेणेकरून तुम्हाला वेळ मिळेल. म्हणजे एकाच वेळेस, आता माझ्या बाळांचं असं होतं की दर 2 तासांनी त्यांना भूक लागायचीच, आणि मला ह्या गोष्टीचा इतका जास्त फायदा झाला की मी एकाच टायमिंगला त्या दोघींना फिडिंग केलं, एकाच वेळेस फिडिंग केलं. त्याच्यामुळे मला प्रत्येक वेळेस दिवसातला जो काही टाइम आहे तो व्यवस्थित युटिलाइज करता आला. त्यानंतर हे सांगेल मी की ब्रेस्ट फिडिंग आणि बॉटल फिडिंग दोन्ही पर्याय ठेवलं, म्हणजे जोपर्यंत आपल्याला ज्या ट्विन्स मॉम्स असतात स्पेशली त्यांना डॉक्टर हे फॉर्म्युला मिल्क आपल्याला प्रोव्हाइड करत असतात, आणि ते देणंही तेवढंच गरजेचं असतं, कारण बाळांच्या वाढत्या वयानुसार त्यांची भूक असते ती भागवली गेली पाहिजे, त्यासाठी ते देणं गरजेचं असतं. त्यावेळेस आपण दोन्ही ऑप्शन जेव्हा ठेवतो त्यावेळेस खरं तर आपल्याला त्यामुळे आराम भेटतो. त्यामुळे काय होतं, इन केस असं होतं की काही वेळेस एखादं बाळ ब्रेस्ट फिडिंग घेतं तर काही वेळेस एखादं बाळ बॉटल फिडिंग घेतं. ते दोन्ही पर्याय असल्यामुळे बाळांचं आपल्याला वेळापत्रक हे व्यवस्थित मॅनेज करता येतं. मनापासून तुमच्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते की तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला. परंतु यानंतरचा जो काही भाग आहे तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बनवत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास तर तुमच्या मैत्रिणींना नक्की शेअर करा, त्यांना मदत नक्कीच होईल. आणि हो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.